आजची रेसिपी आहे मिश्र डाळीचे अप्पे आणि चटणी. मिश्र डाळीचे अप्पे आणि चटणी ही खूप हेल्दी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे. हाय हॅलो नमस्ते, मी प्रणिता. माझ्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला जास्त वेळ न घेता आपण रेसिपी बघूया. रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. दीड वाटी तांदूळ घ्यायचा आहे. त्यानंतर पाऊण वाटी मुगाची डाळ, पाऊण वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी भरून मी उडदाची डाळ घेतलेली आहे. चला आता त्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकून स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुतल्यामुळे त्यामधली धूळ आणि कोणतं पावडर वगैरे लावलेले असेल डाळींना तर ते स्वच्छ धुतल्यामुळे निघून जाते. डाळ झाकून ठेवूया. साधारण 9 ते 10 घंटे डाळ भिजायला वेळ लागतो. सकाळी उठून आपण बारीक करूया. डाळ आपली पूर्ण भिजून तयार आहे. बघू शकता मस्त डाळ फुगलेली आहे. आपल्याला आता ती मिक्सरमधून वाटून घ्यायची. पूर्ण मिक्सरमधून बारीक वाटल्यामुळे अप्पे छान होतात. बारीक वाटून घ्यायची आहे डाळ. डाळ मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. तोपर्यंत गॅसवरती आपल्याला अप्पे पात्र ठेवायचे आहे. माझं अप्पे पात्र हे दगडाचं असल्यामुळे त्याला तापण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. त्यामुळे मी लवकरच गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. चला मिक्सरमध्ये डाळ वाटून घेतलेली आहे. चटणीसाठी आज सकाळी शेंगदाणे भिजत टाकले होते, पण शूटिंग करायची विसरून गेले, त्यामुळं दाखवू शकले नाही मी. चटणीसाठी आपल्याला भिजलेले शेंगदाणे आणि थोडंसं ओलं खोबरं आहे ते घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसता नाही घेतलं तरी शेंगदाण्याची चटणी छान होते. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, अद्रक, आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आणि कोथिंबीर भरपूर घातलेली आहे. 2-3 हिरव्या मिरच्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ आणि 2-3 चमचे त्यामध्ये मी दही घालून घेणार आहे. दही आंबट आहे. 3 चमचे इथे दही घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त दह्याचं प्रमाण करू शकता. चला आता चटणी मिक्सरमधून बारीक करूया. चटणी तयार झाली आहे. बघा मस्त बारीक झालेली आहे चटणी. रंग पण छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता सुरेख चटणी झालेली आहे. चटणीवर घालण्यासाठी आता छोटी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 पळी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. 1 चमचा भरून मोहरी आणि 1 चमचा भरून त्यामध्ये जिरे. फक्त मोहरी तयार झालेली आहे. आता ती चटणीवरती घालून घेऊया. छान तडका बसलेला आहे चटणीला. चटणी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. चला आपलं अप्पे पात्र देखील गॅसवर ठेवलेलं गरम झालेलं आहे. अप्पे पात्राला आपले अप्पे चिटकू नये यासाठी आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं थोडं अर्धा चमचा तेल सोडून फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले अप्पे त्याला चिटकणार नाही आणि आपल्याला काढण्यासाठी ते सोयीचं जाईल. सर्व बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता डाळ छान वाटून तयार झालेली आहे. त्यामध्ये आता 1 चमचा भरून हळद, 1 चमचा भरून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे ते आपल्याला मिश्रण. आणि हो, आपल्याला जेवढं जास्त जमेल तेवढं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे अप्पे चांगले होण्यासाठी. सर्व डाळींमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं
आणि छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रोटीनची आवश्यकता असते, विटॅमिनची आवश्यकता असते आणि असे पौष्टिक अप्पे खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. अप्पे पात्र गरम झालेलं आहे आणि आपण त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने मिश्रण थोडं अप्पे पात्रामध्ये टाकून देणार आहोत. अप्पे पात्र चांगलं गरम झालेलं आहे, त्यामुळे फक्त 3 मिनिटापर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित. सर्व अप्पे पात्र भरून झालेलं आहे. आता झाकून ठेवूया साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत. साधारण 3 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर अप्पे बघा का सुरेख झालेले आहेत, मस्त फुलून आलेले आहेत अप्पे, तुम्ही बघू शकता. आणि खाली तेल सोडल्यामुळे निघण्यासाठी अप्पे काहीही त्रास होत नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीने निघल्या जाते बघा. आणि खरपूस रंगावर भाजल्या गेलेले आहेत अप्पे. बरोबर 3 मिनिटाचा अंदाज खरा ठरलेला आहे. चला एक एक करून आता एका टोपमध्ये अप्पे उतरवून घेऊया, काढून ठेवूया. सुरेख झालेले आहेत अप्पे, तुम्ही बघू शकता. मस्त जाळी पण पडलेली आहे, छान रंग पण खरपूस आलेला आहे, खूपच छान झालेले आहेत अप्पे. तुम्ही नक्की ट्राय करा. या पद्धतीने मी सर्व अप्पे करून घेणार आहे. पहिले अप्पे ज्याप्रमाणे केले त्याचप्रमाणे सर्व अप्पे मी इथे करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. चला अप्पे आपले तयार होत आहेत. सुरेख अप्पे झालेले आहेत. चला एका प्लेटमध्ये आपण आता हे सर्व करूया. चटणी रंग किती सुरेख आलेला आहे बघा. मिश्र डाळीचे अप्पे आणि मिश्र चटणी, खोबरे आणि शेंगदाण्याची मिळून चटणी, सुरेख झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांना शेअर करायला विसरू नका. नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन मी पुढील भागामध्ये येणार आहे. परत भेटूया पुढील रेसिपीमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.